जिजाऊ माताची कथा जीवनामध्ये किती सोसावं लागले बेता छत्रपतींना तत्वंदिनी ज्ञानेश्वरी यांनी गावता त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता आणि स्वयंपाक म्हणती वास पाता पाता आणि पोरगा घालतो लाता आणि ती म्हणते चला ना माझा माथांग काय करू आता काय करते. आता मला दिंडीत जायचंय. बाई तू आता थकायला आली, तू फक्त गाडीत बस आणि पंढरपूर गाठ. तू वारी करू नको बाई, तू थकलेले घाटात केव्हा कोणता शिरेकाचा भरोसा नाही. वारी केव्हा केली पाहिजे जो वरी तो वरी हात चालावया पाय अशी होती माता. आणि उगा स्वराज्य निर्माण नाही झालं आणि छत्रपतींचं संगे लाया खाऊन जगणारे नव्हते मावळे. ऊसाचे म्हणजे हाताने पिळायचे, हांडालाच गिळायचे आणि व्यसन करणं टाळायचे म्हणून छत्रपतींच्या जवळ जाऊन बसायची. उगा स्वराज्य निर्माण नाही झालं आणि आपलं लाया खाऊन धमकी टाकीत आहे, बेळ खाते बेळ आणि त्या मटकीवाल्याला तीनदा मटकी टाक, कांदा टाक, मटकी टाक, भेळ टाक, निंबू टाक, लिहून ठेव भिकारी. येड पैसे नाही, धमकी टाकते, निंबू टाक, मटकी टाक, काय येड्यावानी करतो. युसाची म्हणजे हाताने पिळायचे आणि मावळे कशी होते अशी होती तलवार खालनासाच आणि आपलं दारू पिऊन जीवाला धमकी टाकते बजाव. अरे येड्या तलवारी पुढं नकरा चालत नव्हता कोणाचा उगा नाही. आणि रक्त कसं आहे 2 मिनिटात सांगतो. हे रक्त कसं आहे काय हळू आवाज द्या थोडं. हे रक्त कसं आहे. अरे हे रक्त दारू पिऊन टिशी पुढं नाचायचं रक्त नाही. हे रक्त चुम्मा दे गाण्यावर नाचायचं रक्त नाही. अरे हे रक्त पोरी पळून न्यायचं रक्त नाही. हे रक्त शिवाजी संभाजीचं रक्त आहे. बाजी प्रभू देशपांडे म्हणतात राजे कानाला मातीराजे कानाला या मातीतून आवाज येईल शिव बाजी अजूनही खिंडीत लढतो. हे रक्त कसं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी भवानी. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. तुम्हाला येतच नाही बस म्हणतात. आता संभाजी महाराज मेले रे आपल्या रक्तामध्ये जय जिजाऊ जय शिवराय. आता रक्तामध्ये सुद्धा आपल्या संभाजी महाराजांचं रक्त आहे, शिवाजी महाराजांचं रक्त आहे. आणि तिकडं ते अहमदनगरला आईल्यानगर झालं म्हणजे अशी सून निघाली. इकडे जरा सतेच सर्व लक्ष नाही. इकडे सून निघाली आणि तिच्या सोबत 5 वर्षाचं बाळ मागं लागलं. सासूनं दार बंद केला. नेऊ नकोस माझ्या नातवाला, 11 लाख यात्रा असते म्हणतात, हरवल माझा नातू. कमाल करता सासूबाई. तुमचा नातू आहे, माझा बाळ नाही का ते. मी त्याला प्राणाच्या पलीकडे सांभाळले. नेऊ नकोस म्हणलं तर येऊ द्या, येतं तर नेऊ नको म्हणलं तर लाल लागलाय मागे तर येऊ द्या, नेऊ नको म्हणलं तर येऊ द्या, येतं तर नेऊ नको म्हणलं तर येऊ द्या, येत नेऊ नको म्हणलं तर नेलं. आणि दशमीलाच हरवलं. आणि दशमी, एकादशी, द्वादशी, चतुर्दशी आणि गोपाळपूरचा काला ती 5 दिवस ती मावशी घाटावरती लढत होती. काय तोंड दाखवू सासूला. पांढऱ्या पायाची म्हणाल, तिकडंच कॅमली नाही म्हणाल, चंद्रभागेमध्ये जीव काय नाही दिली म्हणाल, वगैरे वगैरे. आणि पोलीस स्टेशनच्या समोरनं एक सत्याग्रह असत होते आणि पोलीस सूचना सांगत होते आमच्याकडे 5 वर्षाचा खाती हातपाय
उजव्या हाताला काळा भाग आहे, गोऱ्या वर्णाचा, गोविंदा नाव सांगत आहे. ज्याचं बाळ असेल त्यांनी ओळख पटून न्यावी. त्या सत्यग्रसाची आणि त्या मुलाशी काही संबंध नव्हता. आणि जेव्हा सत्यग्रस जेव्हा पुढे आले तेव्हा ही मावशी लढताना दिसली. आणि सत्यग्रसने विचारलं, का लढता मावशी? जास्तच लढू लागली. का लढता मावशी? काय सांगू भाऊसाहेब, पांढऱ्या पायाची म्हणाल तिकडच का मेली नाही म्हणाल, कशाला तोंड दाखवायला आली म्हणाल, चंद्रमागेमध्ये जीव काय नाही दिली म्हणाल, वगैरे वगैरे. पाण्याला लावू नका मावशी, मुद्द्याचं बोला. पैसे चोरीला गेले का? नाही भाऊसाहेब. घरून काय का मी वाढता हरपले का? नाही भाऊसाहेब. मग लढता का? काय सांगू भाऊसाहेब, माझं एकूण ते एक बाळ हरवलं. बाळ हरवलं तुमचा? मला सांगा, 5 वर्षाचा का वेगळे वेगळे? उठून उभी राहिली. 5 वर्षाचा आहे, हा. पांढरा मेंढे नाही, उजव्या हाताला काळा भाग आहे, गोऱ्या वर्णाचा, गोविंदा नाव सांगत आहे. मग सगळे वर्धन ऐकलं. ती मावशी म्हणू लागली, भाऊसाहेब भाऊसाहेब, तुमच्या रूपात मला पांडुरंग भेटला, कृपा करून सांगा ते माझं बाळ कुठं आहे? हे बघा पुढच्या पोलीस स्टेशन पाशी. पळत निघाली माय, पळत. आणि ती 5 दिवस ती गुरखांचं बिस्किट खात बसलं होतं पिसायच्या अंगावर. इथं पोलीस आहेत ना, साहेब आहेत ना, इथं पोलीस आहेत. ते पोलिसांच्या अंगावर बिस्किट खात बसलं होतं, बिस्किट खात 5 दिवस. आणि त्याची आई तिनं, त्या बाळानं, त्याची माय त्यानं गेटवर बघितली. उरलेला बिस्किटचा पुडा त्या पोलिसाच्या अंगावर टाकला फट्ट दिशा आणि पळत निघालं. आणि आईनं बाळ कवटाळलं. मग तुकोबारांना म्हणजे असे 9 वाजला, 10 वाजायला आले. मग तेव्हा तुकोबारांना हाईत दुष्ट्यान कमी वाटला. म्हणून हे जेवण करतो कोबर अभंगाच्या शेवटच्या चरणात. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमणी. देवा, जसं माशाला काही मासे पाण्याच्या बाहेर काही काळ तरी राहू शकतात, पण मासा राहू शकत नाही. देवा, त्या माशाला त्या पाण्याच्या बाहेर काढलं, त्या माशाची अवस्था होती ना देवा, तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. तैसे झाले माझ्या जीवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.